स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार. आज नाताळ समाप्तीच्या सत्संगामध्ये आपण संमिलित झालेलो आहोत. आज 25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये आज साजरा होत आहे. कारण त्यांनी जो त्याग केलेला आहे तो त्याग अवर्णनीय आहे. पहिल्या दिवशी ग्रंथाचा आरंभ होता. परमार्थ कशासाठी करायचं याचं उत्तम तेंडुलकर महाराजांनी सांगितलं. आज आपण समाज घेतला नामस्मरण भक्ती. राम साहेबांनी सांगितलं नामस्मरण भक्तीचा काय महिमा आहे. आजचा समाज आहे विमल ब्रह्मत्व. महाराज म्हणायचे की आपल्या ज्या इच्छा आहेत ते इच्छा सर्व माणसाला वाटतं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख मिळावं, मला आनंद मिळावा, सगळ्यांना तसंच वाटतं. परंतु आपल्या इच्छा पूर्ण होण्याचं सामर्थ्य प्रभूचे ठिकाण. तुम्ही अनेक जन्म जे दुःख भोगत आलेला दुःखामध्ये तुम्ही अनेक जन्म घालवलेले. तुम्हाला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, त्यासाठी साधू संतांनी अपार कष्ट केले. त्यांना नाना संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे साधू संतांना. बघा ज्ञानेश्वर महाराजांचा किती छळ झाला. आई वडिलांना देहांत प्रायचित करावं लागलं. तुकाराम महाराजांचा छळ झाला. अनेक संतांचा छळ झाला. महाराज नेहमी म्हणायचे येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं. कारण येशू ख्रिस्त खरं बोलत होतं म्हणून त्याला सुळावर चढवण्यात आलं. इतकं की त्याच्या हातापायाला खिळे मारण्यात आले. महाराज नेहमी म्हणायचे त्याग हे मानवाचं भूषण आहे. मानवाचं भूषण हे त्याग आहे. इतकं होऊन सुद्धा येशू ख्रिस्त असं त्यावेळेला उद्गार काढलेले आहे की देवा ह्यांना माफ कर. ह्या आज्ञेने आहे. त्यांना समजत नाही हे काय करताय. ह्यांना माफ कर. हेच त्याग, हे त्यागाचा भूषण आहे. परमार्थ कशासाठी आपण करतो ते सप्ते वगैरे जे आपण करतो. नाताळ सप्ताह, श्रावण सप्ताह, नवरात्र सप्ताह, पौर्णिमेचा सप्ताह, सगळं जे काय आपण करतो, सत्संग करतो, कशात करतो तर माणसाचा देव होण्यासाठी करतो. माणसाचा देव होण्यासाठी आपण परमार्थ करतो. पण आपण माणूस तर व्हायला पाहिजे. पहिला माणूस व्हायला नको का आपण. मग जे माणसामध्ये जे गुण पाहिजे ते आपल्याजवळ आहेत का. आपण कधी आपल्याला तपासतो का की मी माणूस आहे, मला काय करायला हवं, जीवन जगत असताना मला काय नेमकं करायला हवं हे आपल्याला कधीच समजत. कारण मन, बुद्धी आणि अहंकार हे माणसाच्या पाठीमध्येच लागले. मला सांगा तुम्ही जन्माच्या अगोदर जेव्हा कळायला लागलं तेव्हा जन्माच्या अगोदर मन, बुद्धी, अहंकार होतं नव्हतं. आणि मृत्यू पावल्यानंतर असतं का मन, बुद्धी, अहंकार नाही. मग आपण नेमकं जीवन जगत असताना आपल्याला मन, बुद्धी आणि अहंकार हे का चिकटले का आपण त्या मायाजाळामध्ये घुसून जातो. जीवन जगत असताना आपण नेहमी दुसऱ्याकडे बघतो. तो कसा आहे, तो कसा आहे, अमुक कसा आहे, अमुक कसा आहे. आपण स्वतःकडे बघत नाही. आपल्याकडे किती मौल्यवान वस्तू आहे आपल्या अंतःकरणामध्ये हे आपण बघतच नाही का.
आपण विसरून गेलेलो आहे. ही जी काय मूल्यवान जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, त्याला आपण सर्वजण विसरून गेलेलो आहे. म्हणून ह्या मायाजाळमध्ये आपण गुरफटलेलो आहोत. बरं का? हे मायाजाळ गुरफटण्यामध्ये हे कारण आहे. कारण मायेचं इतकं जाळ तुमच्यावरती आलेलं आहे की तुम्ही सुटूच शकत नाही. तिथे नाही सुटू शकत. मन म्हणजे नेमकं काय? मन म्हणजे नेमकं काय? आता मन तुमच्या मागे लागलाय की तुम्ही मनाच्या मागे लागलाय, ते मन म्हणजे मीच आहे हेच कळत नाही माणसाला. बरं, महाराज छान म्हणतात हो या मनाच्या विषयी. काय काय करतो या मना तरी नाय के नारायण, करू नये त्याची करी विवंचना, पतना नाही आदरे, पतनालाच घेऊन आदरे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ कासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. बरं मा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. नंतर काय आली? बुद्धी. मला तर सांगितलं बुद्धी. बुद्धी सुबुद्धी असावी, नाही का? सद्बुद्धी, सद्बुद्धी असावी. पण दुर्बुद्धी असू नये. दुर्बुद्धी म्हणजे काय हो? भगवंतापासून दूर जाणारी बुद्धी आहे, त्याला दुर्बुद्धी म्हणतात, नाही का? त्याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि अहंकार तर आपल्या पाचवीला फुटलेला आहे. मन, बुद्धी, अहंकार. त्या संक्षिप्त सांगतो. आपल्याला महाराजांचं वचन ऐकायचं आहे. अहंकार, मी अमका आहे, मी तमका आहे, त्यामध्येच आपलं आयुष्य चाललेलं आहे. आपण कुठेही गेलो, मठावर आलो तरी आपल्याला अहंकार चिकटलेलंच आहे. आपण अहंकारातून मोकळेच होत नाही. नवल अहंकाराच्या गोटी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवल अहंकाराच्या गोटी विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचत. काय सांगितलं बघा, सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. काय आश्चर्य बाबा त्या अहंकाराचं. काय म्हणतात की अज्ञानाच्या मागे लागतच नाही. थोडासा मी पण आला ना, मी आणि माझं पद, मी कुटुंबामध्ये कोणतरी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी मठावर येतो म्हणजे मी कोणतरी आहे. साधू संत. साधू, साधू म्हणजे काय हो? सा म्हणजे सा जे षड्रूप आहेत ना, षड्रूप काम, क्रोध, लोभ, मद, मस्तर, मोह आणि मद मस्तर, हे ज्याला धुवून टाकतो तो साधू. तर ते हे साध बघा, एका अभंगामध्ये तुकाराम महाराज, पिकली या शेंदे कडूपण गेले, तसे आम्हा केले पांडुरंग, राम, क्रोध, लोभ निमाले खायचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आटवर नाटवर येणे भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे भाग्य, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची बात. यासाठी संसारामध्ये जन्म घ्यायचा. पिकली शेंदे कडू, पण शेंदाडे असतात, घाटावरती लोकांना माहिती असतं, कडू असतं, कडू असतं आणि ते पिकल्यावरती गोड होतं, चांगलं वाटतं, एकदम गोड होतं. तसा अहंकार आपला गळून गेला ना, फार गोड वाटतं. त्याच्याकडे बघून बघा, त्याच्या चेहऱ्याकडे बघून बघा, आनंद वाटेल तुम्हाला. तुकामध्ये जाती ताप दर्शन, त्यांचं दर्शन घेतलं तुमचं ताप सगळं जातं, पाप जातं. पिकली या शेंदे कडूपणे गेले, तसे आम्हा केले काम, क्रोध, लोभ निमाले खायचे, सर्व आनंदाची जी सृष्टी आहे ना, आनंदाची झाली असं म्हणतात तुकाराम. कशामुळे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मस्तर हे जर निघून गेले तर काय होईल? सृष्टीच आनंदाची होईल. तुम्हाला कुठला भेदभावच होणार नाही, तो आणि मी, स्त्री आणि पुरुष नाही, भेदभावच राहणार नाही. काय स्त्रीमध्ये आत्मा वेगळा आहे आणि पुरुषामध्ये काय आत्मा वेगळा आहे, एकच आहे. आपणच समजतो स्त्री म्हणजे त्यांचं लेवल खाली, पुरुषाचं लेवल असं नाही. सगळे सारखेच आहे, सगळे जाती धर्म सगळं सारखंच आहे. व ह्या अमुका
याचा अर्थ कमक्या आहे का सगळं सांगतो. वेळ आहे तर मग मी एक गोष्ट झालं का एक छोटीशी गोष्ट सांगतो. माणसाचं काय आहे ते एक छोटंसं सांगतो 2 मिनिटात. तर छान गोष्ट आहे बघा. माणूस पशु जे पशु आहे ना त्याच्यावरून गोष्ट आहे. पशु जे खात नाही ते आपण खातो. म्हणजे माणूस कसा आहे आता सांगायचं होते 2-3 गोष्ट पण एकच सांगतो. चला मी एकदा गाडीने चाललो होतो आंबेडकर गाडीने आणि माझ्याबरोबर 4-5 लोक होते. ड्रायव्हर होता गाडी ड्रायव्हर चालत होता आणि एका कार्यक्रमाला आम्ही जात होतो. सप्ताह होता अखंड हरिनाम सप्ताह त्या गावामध्ये जात होता आणि गाव जवळ आलं तसं एक पानाची गादी होती. केडकर ऐका बघा पानाची गादी होती. तर ते पान ड्रायव्हर उतरला आणि त्या पानाच्या गादीवरती 5-6 पुड्या घेतल्या पंढरपुरी माहिती आहे ना तुम्हाला पंढरपुरी. तर त्या पंढरपूरच्या पुड्या घेतल्या. आता माणूस एक घेऊ होतो म्हणजे 5-6 घेणे म्हणून मला प्रश्न पडला. मी त्याला विचारलं म्हटलं एवढं कशा करता घेतो. नाही महाराज या गावामध्ये ना उंदरांचा सुळसुळत आहे उंदरांचा. अरे तो काय करतो उंदराने 5-6 तो बोलतो ते उंदीर आहेत ना त्या आतमध्ये इंजिन आहे ना त्याला ते वायरे आहेत ना ते उंदीर खातो कुरतडून आणि नंतर मग सकाळी उठल्यावरती गाडी कर म्हणे बघ ह्याचं काय काम म्हणे ते उंदीर असे पंढरपुढे असं 5-6 उडून ठेवल्या ते उंदीर येत नाही जवळ. म्हणजे काय म्हणजे जो पशु खात नाही ते माणूस खातो. मी कोणाला उद्देशून बोलत नाही काय म्हणू नका. तर माणसाचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला सगळं शिकत आणि आपण फक्त आहे ना जन्माच्या अगोदर आणि मृत्यूच्या नंतर जसं होतो. महाराज नेहमी सांगायचे आम्ही आधीचे आम्ही देवाही आधीचे. जेव्हा नव्हतो आकाश पाणी तेव्हा होतो निरंजनी. या निमित्ताने नाथा सत्याच्या समाप्तीच्या